नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. देशात महाराष्ट्र राज्य शेती व्यवसायात अग्रेसर आहे. फळबाग योजना असो, अन्नधान्य असो, मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून अनेक देशांना निर्यात या महाराष्ट्रामुळे झालेली आहे. याच्यात सिंहाचा वाटा कृषी उत्पादन कंपन्या आणि कृषी उत्पादन विक्रेते यांचा सिंहाचा वाटा आहे. असं असताना शासन आम्हाला चोर समजून जाचकाठी लावून मानसिक छळ करून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. तर याच्या विरोधात आम्ही अनेक मार्ग अवलंबल्यानंतर नाईलाजास्तव बेमुदत उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे. तरी यापुढे सरकारने कृषी विक्रेते व निर्माते यांच्या बाजूने न्याय विचार करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्या व देशातील शेती उत्पादनाला अधिक प्रोत्साहन द्यावं. मापदा आणि नाडा या सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या कृषी निविष्ठाधारकांच्या संघटनेने बेमुदत बंद पुकारलेला आहे. खत कंपनीची मुजोरी, खत कंपनीची लिंकिंग, सॅम्पल्स दुकानदाराला विनाकारण तो दुकानदार फक्त पॅक बियाणं विकतो, तरी त्या बियाण्यामध्ये सदोष निघाले तर त्याला गुन्हेगार ठरवलं जातं. या अनेक अशा मागण्या संपूर्ण महाराष्ट्रातील ॲग्रो डीलरच्या आमच्या आहेत. या मागण्यांबाबत आम्ही गेल्या 2 वर्षापासून आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतो आहे. याच्या बाबतीत अनेक मिटिंगा झालेल्या आहे, पण तरी पण याच्यावरनं काही मार्ग निघत नाही. म्हणून हा जो बेमुदत संपाचा मार्ग आम्ही अनुकरण केलेला आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत आमचे सगळे मालेगाव तालुक्यातील नव्हे महाराष्ट्रातील सगळे कृषी सेवा केंद्र हे बंद राहणार आहेत. शासनाने आमच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात एवढीच आमची विनंती आहे. कृषी विभागाने कृषी सेवा केंद्रांसाठी काही जाचकाठी तयार केलेल्या आहेत. त्या नियमांच्या विरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रातील 85,000 विक्रेते आणि 10,000 उत्पादक या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. आमचा वैयक्तिक कुणाशी काही लढा नाही आहे, परंतु व्यवसाय करताना ज्या अडचणी आम्हाला येतात त्या अडचणींच्या विरोधामध्ये आम्ही गेल्या 2 ते 4 वर्षापासून शासनाशी लढतोय, परंतु एकही मागणी शासनाने अजून पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आम्हाला हे बंदचं हत्यार उपसावं लागलं. खतांचं लिंकिंग असेल, बियाणं सदोष निघाल्यानंतर दुकानदाराला आरोपी करणं असेल, साथी पोर्टलमधूनच बियाण्याची विक्री करायची, अशा ज्या काही गोष्टी आहेत या शक्य होणार नाही ग्रामीण भागातल्या दुकानदारांनाही आणि शहरी भागातल्या दुकानदारांनाही. तर त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी हे बंद पुकारलेलं आहे. आमची एवढीच विनंती आहे की शासनाने आमचा विचार करावा आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या. मागण्या मान्य न झाल्यास हा संप बेमुदत राहील. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कृषी निविष्ठा केंद्र बंद आहेत. आमच्या मागण्या तुम्हाला सगळ्या त्या मान्य माहीत आहेत. तर त्याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला माहिती असावं तुम्ही आमचे इथले पहिले प्रमुख अधिकारी आहेत. तर आमचे संपूर्ण मालेगाव तालुका आमचा आजपासून बंद राहणार आहे कृषी निविष्ठा केंद्र.